तर प्रशांत कोरटकर हा तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता। तसंच त्याला तिकडे जाण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीच मदत केली होती असा आरोप करण्यात आलाय। कुणी केला हा आरोप? तर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी। स्वतःचं पाप झाकण्यासाठीच मात्र भाजप हा आरोप करत असल्याचा प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे। स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे। त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर। तो कुठल्या पदावर होता, कोण होता, कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली, प्राथमिक कधी सदस्य झाला, म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा। आणि तुमचं तोंड ज्यावेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय? तर प्रशांत कोरटकरवरती कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि अशामध्ये युक्तिवाद केला जातोय। जिजाऊंवरती कोरटकरनं शिंतोडे उडवले असं असीम सरोदे म्हणालेत आणि हे अतिशय गंभीर गुन्हा असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे की कोरटकरच्या अटकेची गरजच नव्हती असा त्यांचा युक्तिवाद आहे। हा युक्तिवाद कोल्हापूरच्या न्यायालयात सुरू आहे, कोर्टासमोर सुरू आहे आणि यातून नेमकं काय आता निकाल दिला जाणार आहे, सुनावणीतून काय निष्पन्न होणार हे पाहावं लागणार आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अक्षय बडवेंकडे जातोय जे थेट कोल्हापूर कोर्टाच्या बाहेर आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, टाइमलाईन जर आपण बघितली, इंद्रजित सावंतांनी ऑडिओ क्लिप पोस्ट केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यम या प्रशांत कोरटकर पर्यंत पोहोचले। मात्र तो मी नव्हेच असं ते म्हणाले होते, आवाज सुद्धा माझा नाही हे सगळं त्यांनी टाळून लावलं होतं आणि एकाएकीच ते गायब झाले, फरार झाले। तर थेट 30 दिवसांनंतर तेलंगणातून ते सापडतायत। मग जर तो व्यक्ती कोरटकर म्हणतात तो हे नव्हताच, हा व्यक्तीच तो नव्हता, तर फरार का झाले? संशयास्पद नाही का हे सगळं वाटत आहे? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर 25 फेब्रुवारीला ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पोलीस जे आहेत, नागपूर पोलीस असतील किंवा कोल्हापूर पोलीस असतील, हे त्यांच्या निवासस्थाना देखील पर्यंत पोहोचले होते। मात्र कोरटकर त्या ठिकाणी दिसून आले नाहीत। काही दिवसानंतर कोरटकर एका आलिशान गाडीसोबत फोटो टाकतात आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। मग त्यानंतर तब्बल 1 महिना उलटून जातो आणि 25 मार्चला जेव्हा कोरटकर तेलंगणामध्ये सापडतात याचा अर्थ काय होतो असा सवाल जो आहे तो संतप्त झालेल्या नागरिकांकडनं देखील उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर विरोधकांकडनं सुद्धा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। 25 फेब्रुवारीला जर गुन्हा दाखल असेल आणि 25 फेब्रुवारीला जर कोरटकर थेट तेलंगणामध्ये सापडत असतील, अक्षय, आपण पाहतोय की हा जो सगळा प्रकार बघितला यानंतर हाच तो प्रशांत कोरटकर आहे धमकी देणारा, हे सुद्धा सिद्ध करणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता कारवाई तपास केला जाणार आहे। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।